महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित म.सा.प. महिला सन्मान पुरस्कार सोहळा निगडी येथील संत तुकाराम संकुलातील शांता शेळके सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ज्येष्ठ सिने अभिनेत्री व निर्माती भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अलका भळगट व माननीय ललिता पाबळकर उपस्थित होत्या. प्रास्ताविकात अध्यक्ष राजन लाखे यांनी उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात ज्योती पुजारी व अर्चना वर्टेकर, सामाजिक क्षेत्रात भारती नलावडे व कल्पली जगताप, वैद्यकीय क्षेत्रामध्ये योगिता लुंकड, विधी क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट शोभा कदम व ॲडव्होकेट रुबी चटवाल, तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजश्री मराठे व संगीता चव्हाण आणि औद्योगिक क्षेत्रात वर्षा धारणे, तर अध्यात्म क्षेत्रात प्रिया जोग व श्रुती कीर्ती धस यांना सन्मानित करण्यात आले. विशेष मसाप सन्मान पुरस्कार आशा तांबे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले. आयोजनासाठी डॉ. रजनीश शेठ, किरण लाखे, जयश्री शिंदे, संजय जगताप तसेच कार्यकारिणी व सल्लागार मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले. अतिथी व पुरस्कारार्थींचा परिचय उज्ज्वला जगताप, कमल सोनजे, किरण लाखे, सुनीता बोडस, अंजू सोनवणे, इला पवार, विनिता श्रीखंडे, माधुरी मंगळूरकर, हेमांगी बोंडे, नीलिमा पाठक, सुनंदा शिंगनाथ, जयश्री श्रीखंडे, अनघा पाठक व रेवती साळुंखे यांनी करून दिला. सभागृहात मावळ वार्ताच्या वार्ताहर विद्या अडसुळे, डॉ. माऊली फरांदे, अंजू सोनवणे, माधुरी डिसूजा आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तुमचं कौतुक करावं वाटतं का ज्या वेळेला आम्ही 2001, 2002, 2-3 वर्ष मी 2 वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष होती, त्यावेळची पोझिशन आणि आत्ताची पोझिशन मागे वळून बघताना खूप म्हणजे किती परिस्थितीतून वरती आलेली आहे संस्था. तर प्रत्येकाने पण मी म्हणते का तुम्ही सहकार्य करून अजून पुढे कशी नाव होईल आणि नाव कसं जाईल. आपल्याला प्रथम क्रमांकाचं तर मिळतंच चांगली कामं केल्याबद्दल केव्हा, पण त्यावेळेला आमच्याकडे काही कार्यक्रम करायचे म्हटले तर 5 रुपये सुद्धा नव्हते. मग आता कार्यक्रम तर करायचेच आहेत आणि माझ्या स्वभावाप्रमाणे समजा आता आपण त्याच्या अध्यक्ष आहोत आणि नियोजन पत्रिका सगळी तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीच कार्यक्रम करायचे नाहीत. सगळी गोष्ट पैशाच्या जवळ येऊन थांबते. मग आम्ही निर्धार केला का काही झालं ना तरी एकही कार्यक्रम कमी करायचा नाही. जेवढे आहेत प्रत्येक महिन्याचे 12 आणि दुसरे 12, 24 कार्यक्रम तर आपण करायचे. आणि असे दणकून कार्यक्रम केले. माझ्या बरेचशा आता त्या जुन्या सहकारी ते दिसतात मला का आम्ही पिंपरी चिंचवड मोरे सभागृह घ्यायचो आणि ते हाऊसफुल करून टाकायचो. एवढे मोठे कार्यक्रम त्याच्यामध्ये करून सगळ्यांचे लेखिका, कवयित्री, कवी, चांगले मान्यवरांना त्याच्यामध्ये बोलवून त्यांचा सत्कार करणं, त्यांचं हास्यकवी संमेलन ठेवणं, कवी संमेलन ठेवणं, असे विविध महिलांसाठी वेगळ्या कार्यक्रम करणं. 8 मार्चचा पण कार्यक्रम दणकून काही पण होऊ दे. पण आणि आम्ही प्रत्येकाच्या दारात जाऊन त्यांना सांगितलं का बघा आम्हाला असे कार्यक्रम करायचे तर तुम्ही आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा आहे. पण कोणीही आम्हाला खाली हात पाठवलेलं नाही. तर त्यावेळेला लगेच तुम्हाला सांगते का जवळजवळ 3-4 लाख रुपये आमच्याकडे सगळे कार्यक्रम करून राहिले होते. मसाप आयोजित आजच्या महिला दिनाचा औचित्य साधून जो पुरस्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्यासाठी मान्यवर जे व्यासपीठावर आहेत, मसापचे अध्यक्ष माननीय राजन लाखे सर, त्याच्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. अलका भळगट मॅडम, माननीय ललिता पाबळकर मॅडम, त्याचप्रमाणे आजच्या सर्व पुरस्कारार्थी आणि इतर याच्यामध्ये रजनी सेठ असतील, संजय जगताप सर असतील, विजय नाईक सर आणि सन्माननीय सर्व उपस्थित प्रेक्षक. मगाशी पाबळकर मॅडमनी जे सांगितलं की डॅश असता कामा नये ते खूप बरोबर आहे. म्हणजे
खरं तर मसापाचं कौतुक आहे की आज गेली अनेक वर्ष म्हणजे 10-12 वर्ष झाली तुम्ही हा सन्मान महिलांचा करताय, महिला दिनाचं औचित्य साधून. त्याकरता मसापाचं कौतुक आहे, कारण साहित्य क्षेत्रातल्या महिलांचं कौतुक केलं तर त्याच्यामध्ये खरं काही विशेष वाटत नाही. पण तुम्ही साहित्य क्षेत्र मर्यादित न ठेवता बाकीचं सगळेच तुम्ही क्षेत्र घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये साहित्य तर आहेच, विधी क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, सामाजिक आहे, वैद्यकीय, औद्योगिक, अध्यात्मसुद्धा आहे. आणि त्याकरता तुमचं कौतुक आहे, मसापाचं कौतुक आहे. राजन लाखे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी इथे अभिनंदन करते की आमच्यासारख्यांचा सन्मान आणि तुम्हाला करावासा वाटला. कारण कसं असतं की आपल्याला म्हणजे माझ्या अनेक अशा सहकारी आहेत की मैत्रिणी आहेत की त्या खूप कर्तृत्ववान आहेत. बाहेर त्यांचा खूप सन्मान होतो. बाहेर सगळीकडे त्यांना शाल श्रीफल मोमेंटो देऊन त्यांचे सत्कार होतात. आणि असं गमतीने त्या नेहमी म्हणतात की ते सगळं घेऊन आम्ही घरी जातो. पण म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर. घरच्या लोकांना काही कौतुक नसतं त्याचं. हां, आलं का म्हणजे अजून एक पुरस्कारात अजून एक भर, असंच असतं ते. कोणी त्याच्याकडे लक्ष देतही नाही, नीट बघतही नाही. आणि बाई आपली बिचारी सगळं ते एका कोपऱ्यामध्ये ठेवते, पदर खोचून पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन कोणाला काय पाहिजे ते त्याच्यामध्ये ती रमलेली असते. पण मला असं वाटतं, कारण म्हणजे घरच्या लोकांचं मी असं म्हणणार नाही की त्यांना कौतुकच नाही किंवा काही नाही, पण ते मला वाटतं कुठेतरी गृहीत धरलेलं असतं काय, हां आता ही काय सन्मान हिला काय मिळतातच, त्यामुळे त्यात विशेष काही नाही, अशी कुठेतरी ती भावना असते. पण मला असं वाटतं ते चुकीचं आहे. घरच्यांनी सुद्धा तेवढंच, म्हणजे इथे आता आपले पुरुष मंडळीसुद्धा जे घरचे लोक आहेत त्या सगळ्यांनी जर मनापासून या स्त्रियांचं कौतुक केलं, त्यांना पाठिंबा दिला, तर अजून या स्त्रियांना हुरूप येईल. आपला विषय निघतोय ना, त्याच्यावरचाच एक माझी कविता आहे. त्या कवितेला बारामतीचा एक मोठा पुरस्कार प्राप्त आहे. कवितेचं नाव आहे नातं. म्हणजे आत्ता मी जे म्हणलं ना की घरच्यांना किंमत नसते अनेकदा, त्याच्यावरचीच ही कविता आहे. त्या कवितेने मी माझा 2 शब्द संपवीन. कवितेचं नाव आहे नातं. तुझ्या कपाळावरच्या सूक्ष्म आठीने सांगितलं, बोलताना माझं काहीतरी चुकलंय. तुझ्या कपाळावरच्या सूक्ष्म आठीने सांगितलं, बोलताना माझं काहीतरी चुकलंय, पण तुला आवडेल असंच मी नेहमी बोलायचं का? तुझ्या तीक्ष्ण नजरेने मी ओळखलं, माझं वागताना काहीतरी बिनसलंय, पण तुला आवडेल असंच नेहमी मी वागायचं का? तुझ्या तिरप्या कटाक्षाने मी हेरलं, माझा पेहराव तुला आवडलेला नाही, पण तुला आवडेल असाच पेहराव मी नेहमी करायचं का? तुझी मर्जी सांभाळताना माझी फार धावपळ होत असेल, तर आपल्या या नात्याचा अर्थ तरी कोणी सांगू शकेल? नवरा बायको, मित्रमैत्रीण, प्रियकर प्रेयसी, का आणखीन काही? जगातल्या प्रत्येक नात्याला एक काळी किनार असते. म्हणलं तर धूसर, म्हणलं तर स्वच्छ दिसते. तसंही प्रत्येक नातं नावाच्या कोंदणात बंदिस्त करण्याची गरजच नाही. नाव असलं किंवा नसलं तरी काही नात्यांमध्ये फरक पडत नाही. एकदा नावांच्या जंजाळातून नात्यांना मोकळं करून बघ. जगातल्या प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून बघ. मला असं वाटलं की आजच्या याला म्हणजे महिलांचं आपण कौतुक, म्हणजे प्रत्येक वेळेला तिच्या प्रत्येक गोष्टीकडे तिरप्या नजरेने न बघता तिचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. हेच आज महिला दिनाच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आणि आज मला इथे आमंत्रित केलं, मसापाच्या एवढ्या सुंदर कार्यक्रमाची मी साक्षीदार झाले, याचा मला आनंद आहे. आपल्या जे सगळ्यांना पुरस्कार मिळालेत आणि मिळणार आहेत त्या सगळ्या स्त्रियांचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. तुम्ही अशीच भरारी घेत राहा. इथे कोणीही डॅश व्हायचं नाही आहे, डॅशिंग व्हायचं आहे. आणि आपल्याशी संवाद साधताना मला खूप आनंद झाला आहे. आपल्या सर्व पुढील वाटचालीकरता माझ्या शुभेच्छा. मसापाच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा. धन्यवाद. हॉटेल शिवराज
व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी. याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे. एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका. आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे. आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.